अध्यक्ष महोदय, ह्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं खरं तर लक्ष वेधू इच्छित आहे। कारण सोलापूर महानगरपालिकेमध्येचा जो कारभार आहे तो अतिशय ढिसाळ पद्धतीत चालू आहे। मगाशीच नगरोत्थानचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता, पण सोलापूर शहरामध्ये पाणी पुरवठा इतका विस्कळीत झाला आहे। उजनी धरण आज -22 मध्ये आहे, पण लवकरच तिथे त्या ठिकाणी पाऊस पडत आहे। पुढच्या आठवड्यात कदाचित प्लस मध्ये होईल। मायनस असून सुद्धा आमच्या वेळेस आम्ही सक्शन पंप लावून सोलापूर शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा करत होतो। आजच्या दिवसात ॲज ऑफ टुडे सोलापूर शहरामध्ये 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे। महानगरपालिका सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यात अजिबात नियोजन करायला तयार नाहीये। हा 6 दिवसाआड पाणी पुरवठा जो होतो तो पण अवेळी होतो। रात्री 2 वाजता होतो, रात्री पहाटे 4 वाजता होतो। सोलापूर शहर हे कामगारांचं शहर आहे आणि तिथे असा जर पाणी पुरवठा होत असेल तर तिथे सकाळी अशी परिस्थिती उद्भवते की महिलांना कामावर जावं लागतं, बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांना, आणि त्यांची लहान मुलं शाळा बुडवून पाणी भरत असतात। असंच करताना तीन मुलांचा मृत्यू झाला पाणी भरताना, कारण का पाणी कमी दाबाने येत असल्या कारण मोटार खूप ठिकाणी लावली जाते। तर त्या ठिकाणी वनिता प्रभू बोगम हिचा मृत्यू झाला, कारण का तिला माहिती नव्हतं मोटार कशी ऑपरेट, विश्वजीतजी मोटार कशी ऑपरेट करायची, आणि तिचा तिथे मृत्यू झाला। रोहित पटवले राहणार सोलापूर हा 24 वर्षाचा होता। पाणी पुरवठा नसल्या कारण मोटार लावली आणि तिथे त्याचा मृत्यू झाला। आणि एक 8 वर्षाचा लहान मुलगा शांतराज तल्लारे ह्याचा देखील त्या मोटारीमुळे मृत्यू झाला। मुख्यमंत्री महोदय, मी आपल्याला विनंती करते की सोलापूर शहरामध्ये जो विस्कळीत पाणी पुरवठा जो झाला आहे त्यात आपण लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी सोलापूर शहराला 2 दिवसाआड देण्याचं नियोजन करावे। आणि मुख्यमंत्री महोदय, हे ह्या कारणाकरता होत आहे कारण का अजूनही कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स आपण डिक्लेअर केले नाहीये। तिथे लोकप्रतिनिधी नसल्या कारण कोणीही अकाउंटेबल नाहीये। प्रशासक हे मनमानी कारभार त्या ठिकाणी सोलापुरात करत आहे। लवकरात लवकर जर आपण इलेक्शन्स घेतलेत तर मला असं वाटतं ते महत्त्वाचं ठरेल, आणि लवकरात लवकर सोलापूरच्या विस्कळीत पाणी पुरवठा संदर्भात आपण ह्या ठिकाणी मीटिंग आयोजित करावी अशी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते।